आपण अनेक ठिकाणी असं विचारतो की आम्ही महाराजांची सेवा कशी करू. तो प्रश्न असतो. खूप मोठा असतो की आम्ही महाराजांची सेवा कशी करायची आहे. करेक्ट. अनेक जण त्याला अनेक पर्याय सांगतात. म्हणजे तुम्ही पोथी वाचन करा, तुम्ही अमक्या अमक्या माळा करा, तुम्ही हे करा. म्हणजे पोथींची तर मोठी लिस्ट आहे, तर ते सगळं तुम्ही करा किंवा अनेक गोष्टी आहेत. पण जर तुम्ही फक्त महाराजांना स्पर्श केला तरी महाराज तुम्हाला सांगतील की हीच माझी सेवा आहे. ओके. ही सेवा त्यांना मनाला आनंद देणारी आहे. आणि पटकन धावत म्हणजे रात्री झोप नाही आली तरी तुम्ही महाराजांच्या समोर जाऊन बसू शकता. महाराज मला तर झोप नाही ते मी काय करू. कारण पोथीला नियम आहेत, माळेला नियम आहेत, बाकीच्या अनेक गोष्टीला नियम आहेत. महाराजांच्या समोर बसायला नियम नाहीये, अटी नाहीयेत. आंघोळ केली का महाराज विचारत नाहीत. म्हणजे पूर्वी गमतीत असं म्हणायचं की महाराज पण किती दिवस आंघोळ करत होते. म्हणलं आम्ही आमचे पण गुरु असेच आहेत की ज्यांना आंघोळीचं इकडे तिकडे झालं तरी चालतं. म्हणजे एक मजाचा भाग जरी सोडला तरी तुम्हाला असं नाही की हे जाऊन तिथे या टायमिंग बसा. कधी झोप नाही आली, 11, 1 वाजले, 2 वाजले, तर तुम्ही महाराजांच्या इथे जाऊन आपल्याला जी सवय आहे मोबाईल बघण्याची ती नितांत गरज आहे. कारण जे काही काम करतायत त्याच्यावरती त्याची तर गरज निश्चित आहे. पण जर मन हलकं होत नसेल आणि माणसं मोबाईल फिरवतायत का तर मन अशांत आहे म्हणून फिरवतायत. पण जर ते नुसते जाऊन महाराजांच्या इथे बसले ना तर अशांत मन सुद्धा शांत होईल आणि त्याला जे बघायचंय त्या मोबाईलमध्ये ते एक्झॅक्ट दिसेल. आणि मग त्याला आता अनेक वेळा फोन येतात की मी असं महाराजांचं नामस्मरण करत होते आणि मी फोन उघडा केला आणि मला महाराजांचं घर दिसलं. हे का आलं? सहजासहजी तेच फोटो महाराजांचा का आला किंवा महाराजांचं घर का दिसलं तर महाराजांना माहिती होते की तुला या ठिकाणी जायची गरज आहे.